like your beauty, I like your fashion. तुझ्यावर थांबून आहे माझी नजर. परीक्षेला असं काही येत नाही बरं का, परीक्षेला अभ्यास करावा लागते. असं काय बघू नको, इकडं बघ. मित्रांनो, सरासरीमध्ये टाईप क्रमांक 3चा जो टॉपिक आहे तो आपण घेतो. नितीनने 12 सामन्यामध्ये काही धावा काढल्या. 13व्या सामन्यामध्ये 13 म्हणजे का पर्टिक्युलर बरं का, 13व्या सामन्यात 14 धावा काढल्या बरं का. किती? 14 धावा काढल्या. यामुळे सरासरी 2ने कमी झाली. तर आपण काय करू फर्स्ट ऑल, मग 13व्या सामन्यानंतर सरासरी किती असेल असा प्रश्न आहे. फलंदाज आहे 12पर्यंत आपल्याला काहीच माहीत नाही बरं का. 13व्या सामन्यात किती धावा काढल्या? त्यांनी 14 धावा काढल्या, 14. यामुळे सरासरी 2ने कमी झाली. तर 13व्या डावनंतर सरासरी किती असेल असा प्रश्न आहे. एकदम सोपा ट्रिक आहे, आपल्याला सूत्र वापरायची काहीच आवश्यकता नाही. मग काय करू आपण, 13 डावात माहिती आहे 14 धावा काढल्या, 2ने कमी झाली, 2ने गुणाकार करायचं. 13 गुणिले 2 म्हणजे किती आहे? 26. आलं 26. ओके, 26मध्ये आपण हे 14 मार्क प्लस करायचे बरं का, किंवा 14 धावा प्लस करायचे. ओके, सगळ्यांची बेरीज करायचं. बेरीज आलेली आहे. 0 हातची 1 आहे, 2 आणि 1 3 आणि 4. ओके, 40 धावा राहिल्या असत्या बरं का सरासरी, पण राहिल्या का? नाही राहिल्या, 2ने कमी झाल्या. मग काय करू आपण आता, यातून 2 मायनस करा, म्हणजे सरासरी जी किती असतं 38. 13व्या सामन्यानंतर सरासरी किती आहे? 38 आहे बरं का. एकदम शॉर्टकट मेथड, आपला कोणतं सूत्र वापर करायचं नाही आहे. सरासरी या टॉपिकमध्ये गुणाकार वजाबाकी 2च क्रिया असतात बरं का.